ये हम लोग यहाँ पे देख रहे हैं कि गुरुजी ने यहाँ पे शेकोटी मतलब ये जो शेकोटी लगाई है और ये जाके सब जगह से जाके यहाँ पे जो भी जितनी भी गंदगी थी यहाँ पे जाके सब एकत्रित करके इसके भी एक शेकोटी की है। और सुबह सुबह एक्सरसाइज भी हुई और गुरुजी खुद मतलब बोलते हैं एक्सरसाइज हेल्थ के ऊपर बहुत ध्यान देते हैं। मतलब 12-15 साल से गुरुजी मतलब प्रॉपरली एक्सरसाइज जिमिंग विमिंग ये अलग से अलग ही एक्सरसाइज है इसमें। मतलब ये तो अभी आपको भी दिख रहा है कि अभी ये जो अग्नि जो प्रज्वलित हुई है इसकी ऊर्जा अभी हम लोग को मिल रही है, पर इसको जलाने के लिए जो ऊर्जा है वो गुरुजी के पास है। और ऐसे ही मतलब ये जो ऊर्जा मतलब अभी इससे हम कह सकते मराठी में बोलते नातांच्या घरची उलटीचं खून, तर ही तुम्हाला इकडे दिसते आपल्याला। आणि हे खरोखर एक म्हणजे एक सेवाकार्य पण झालं आपल्याकडनं। आणि हे बघा हे दादा पण इथे आपल्याबरोबर आनंद घेतात शेकोटीचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्याला वाटेल आता थोडं हिंदी मिक्स मराठी झालं तरी ते आनंद आहे। आपल्या हिंदी भक्त बांधवांनी सांगितलेलं होतं की जरा थोडं हिंदीमध्ये पण ते व्हायला पाहिजे, म्हणून थोडा हिंदीचा हा प्रयत्न आहे। आणि आपण ज्यांना आता बघताय ते आदरणीय पक्याबाई आहेत, ते म्हणजे आम्ही ज्यांना पक्याबाई म्हणतो खरं तर त्यांचा आता मोठा ब्रँड तयार होतो स्वतःचा, निखिल दादा पाटील, निखिल चंद्रकांत पाटील। आपण काही दिवसातच माऊलींच्या स्थानात मी सांगतो आहे त्यांनी फक्त अहंकार दूर ठेवायचा आणि त्यांचं कार्यक्षेत्र आजमावायचं। माऊलीचं हे जे स्थान आहे ते अहंकार जाणणारं स्थान आहे, म्हणजे इथे ज्वलन होतं आहे हे माझ्यातले अहंकारच आहे। म्हणजे मला आतापर्यंत लोक पंडित म्हणतात, कोण म्हणतं पंडितजी, कोण म्हणतं सर, कोण म्हणतं गुरु, कोण म्हणतो काय काय ते काय अजून काय ते जपी तपी, तर आपण कोणीच असले नाही आहोत। आम्ही फक्त माऊलींच्या आणि आपल्या चरणधुळीचे सेवक आहोत। मग ते योगेशनाथ दादा असले हरिगुरुभक्ती परायण तरीसुद्धा ते त्यातलेच, किंवा यांना गुरुमाई जरी म्हणून म्हटलं असलं तरीसुद्धा आणि काही आज आपल्या चरणांच्या सेवक आहेत। तर माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की एखाद्याला वाटेल की एवढंसं काम होतं आहे आणि व्हिडिओ केला जातो आहे, बरोबर आहे, तुमचा आक्षेप अगदी बरोबर आहे, तो राजमान्य आहे। पण माझे वडील महादेवनाथ महाराज त्यांनी मला असा बोध दिला त्यावेळेस तत्कालीन, कारण का मी पण त्यावेळेस आपले व्हिडिओ नसायचे आणि वडिलांच्या वेळेस असं नाही, पण वडील माझे त्याचा एक फोटो काढून ठेव, तेवढे बाबा कशाला आपण तेवढे नाही, तो काढून ठेव। मग त्याचं मला आज महत्त्व पडते की तुमच्या लहानपणामध्ये तुमच्या DNA जर असं रुजलेलं असेल ना तर तुम्ही लाजणार नाही आणि माजणार नाही, बरोबर। लाजणं आणि माजणं म्हणजे फार मोठा शरीराचा एक भाग येतो। आणि इथे लक्षात ठेवा योगाने हा विश्रांत वड आहे, माऊलीने आपल्याला इथे स्थान दिलेलं आहे। हे 3 बिल्डिंग सोडल्या की बाजूला आपला जो भगवा आता हे दिसतं, हळूहळू थोडे त्या दिवशी इथे त्रिशूळ तयार होईल। आणि तुम्हाला इथे दिसतं बघा, इथून जायला रोड आहे, हा बरोबर विश्रांत वडला 90 डिग्री अँगल केला आणि मयूरताईंची गाडी उभी आहे, मयूरताई हर्षद मळार त्यांची वाहन देवता उभी आहे, बरोबर आहे आपल्या ताफ्यामध्ये। आणि बघितलं तुम्ही तर आत्ता 27वा दिवस आहे, वाहन देवता आपल्या ताफ्यात उभी आहे, ते लोक त्यांची अडचण सोसत आहेत। हे माझं खरं नातं आहे, मी सांगतो हे माझं खरं नातं आहे की ज्यांनी मला विचारतच नाहीत की आज किती किलोमीटर गाडी चालली, नाहीतर मी माझे नाते सगळे उत्तम आहेत, सुंदर आहेत, मस्त आहेत मला एकदम, पण तो हे नातं वेगळं आहे, हे गुरु शिष्याचं नातं आहे मला ना। म्हणून मी त्यांचे उपकार कधी विसरू शकणार नाही, त्यांच्या पूर्ण परिवाराचे, त्यांच्या सासूबाई असतील, आई असतील, काय ते सासरे असतील, आम्हाला सगळ्या परिवाराचे। तर इथे लक्षात इथून त्रिशूळ दिसतच नाही ते बघा, आता हे त्रिशूळ पण आहेत ना ते वेस्ट इंटू बेस्ट बनवले आहेत। ते कसे बनवले आहेत तर ते खरं तर कट होऊन ते फुकट जाणार होते काही त्रिशूळ, पण ते आपल्या 550-650 किलोमीटरवरून मयुरेश जाता आले, त्यांनी मला डोकं सांगितलं गुरुजी हे आपण तिकडे लावूया, हे रेडियमचे आहेत। मग ते काय होतं आता रात्रीपर्यंत ते दिसतात ना पटकन जाता येता, मग तिथून आता अजून काही त्रिशूळ तयार होतील। आपले नातं भक्त आहेत, ते नातं भक्त एवढ्या मोठ्या हृदयाचे आहेत, मी फक्त बोलायची खोटी आहे की ते इथे त्याचा म्हणजे इथून त्रिशूळ यात्रा तयार करतील, त्रिशूळ जत्रा, हां त्रिशूळ यात्रा अशी ते तयार करतील, एवढे ते ताकदीचे आहेत। म्हणून इथे सुरुवात झाली आहे, इथे 3 त्रिशूळ दिसत आहेत तुम्हाला, इथून सरळ चालत गेलं आणि मराठी गुरुमाईंनी आपल्या आदरणीय डायरेक्टर साहेबांना सांगितलं 25 किलोमीटर चालायचं आहे, चालेल ना, हां सकाळी। तर त्यांना म्हणतं पण इथून मला वाटते कदाचित तुम्ही पावलं मोजलात तर 555 पावलांच्या आतमध्ये आपलं स्थान माऊलीने आपल्याला दिलेलं आहे। हे माऊलींचे अनंत कोटीचे उपकार आहेत की माझ्या 84 पिढ्यांना मी जरी
माझा देह झिजवला माऊलींच्या चरणी तरीसुद्धा तुम्ही पेटवू शकत नाही. आलं ना. आणि माझी पात्रता नाही की या ठिकाणी ती वास्तूमध्ये इथे येऊन थांबणं. म्हणून माझ्याकडून अनंत चुका झालेत, अनंत अपराध झालेत, ते मला माहिती आहेत. आलं ना. तुम्हाला ते वाटतं वरून फक्त मुलामा आणि वरून देखावा. आलं ना. म्हणजे अनंत अपराध हेच झालेत की मी काहीतरी कोणाला तरी सांगितलं की जा तुला काय होणार नाही, चिंता करू नको, जा तू हा मंत्र म्हण किंवा माऊलींचं हे नामस्मरण कर, तुझी काय चिंता करू. मग आता मी त्याच्या कितीतरी गोळ्या हे केलं ना, कमी केल्या. म्हणजे त्याला मी असं नाही सांगत औषधं सोड, हां डॉक्टरकडे नाही जायचं असं नाही सांगत. डॉक्टर हे त्यांच्या जागी देवारूपानेच आहेत आपल्यासाठी. परंतु जेव्हा असं आपल्याला कोणतरी हील करतं ना, तेव्हा ते वर्ड्स आपल्यासाठी ऑरा आपला बिल्ड करायला काम करतात आणि एक हिलिंग देतात. आलं ना. म्हणून बघा ना, स्वामींच्या प्रतिमेखाली बघितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे रात्री तुम्ही 3 वाजता कुठेतरी अंधारात अडकला आहेत ना, कुठेतरी गाड्या बंद पडली आहे तुमची आणि तुम्ही एकटेच आहात, तुमच्यावर तुमची फॅमिली, तुम्ही तो वाक्य फक्त स्वामींचं ते वचन आहे ना, ते वाचा फक्त. तुम्हाला आतमधून एक स्फूर्ती येते की स्वामी माझ्या पाठीचे आहेत. आज जग नाही आहे पण स्वामी माझ्या पाठीचे आहेत. तसंच माऊली आपल्यासाठी सदैव सिद्ध आहेत. आणि म्हणून म्हणतोय नमो ज्ञानेश्वरा नमो माये बापा. आला. आणि म्हणून माऊलींचा पुन्हा एकदा मंत्र म्हणतोय ओम नमो भगवते ज्ञानेश्वरा. हा मंत्र तुम्ही म्हणलात, श्रद्धेने म्हणालात, अहंकार सोडून म्हणालात, तर तुमच्यामध्ये लक्षात ठेवा बुद्धीची अशी चमक येईल की तुम्हाला चॅलेंज कोण करणार नाही, तुम्हाला कोण चॅलेंज करणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही बुद्धिबळाचे डाव तयार कराल. आणि बघा ना, आता इथे हा बुद्धिबळाचा डाव आहे की माझ्या वडिलांनी मला हे दिलेला बोध आहे की राजन लक्षात ठेव की कचरे में काय आहे, कचरे में काय आहे, सोना है. वाह व्हेरी गुड. कचरे में सोना है, कचरे में सोना आहे. म्हणजे कचरे में सोना आहे म्हणजेच काय आहे तर बाळा, शेवटी कचऱ्यातच आपल्याला झोपायला पण लागतं आणि आपल्याला गाळून टाकतं. कधीतरी आम्हाला गाडून टाकतात. आमच्यामध्ये काय आहे ते गाडण्याची प्रक्रिया आहे, मातीत गाडून घेण्याची प्रक्रिया आहे. तर आम्ही अगोदर स्वतःला गाडून घेतलं आहे. त्याच्यामुळे आम्ही अगोदर सांगितलं आमची जो काय शेवटचा प्रवास असेल ना माऊलींचा, कारण का यातनांचा त्रास दूर करणारी महायात्रा आम्ही भोगली आहे, आम्ही आनंद घेतला आहे, त्याचा आनंद घेतला आहे. आला ना. भोगणं हा वर्ड तुम्हाला 2 दृष्टीने दिसेल. भोग लावणं, आपण तो भोग लावणं, तर आम्ही आमच्या आयुष्याला भोग लावलेले आहे. म्हणून आम्ही त्याचा ब्लेम कोणावर करणार नाही. आमच्यावर जी सुख दुःख, आमच्या परिवारावर, मुलांवर जे काय सुख दुःख, अनारोग्य, आजारपण जे काय असेल ते माऊलींवर कधी आम्ही लोडणार नाही. कुठलीही संकट येते की, कारण का माणूस आहे. माझ्याकडून पण काही कर्माचा सिद्धांत झाला आहे ना, कर्म बॅक ऑफ करते, मला पण ते सोडणार नाही. प्रभू रामचंद्रानं सोडलं नाही. आलं ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आपण उगाचच काय म्हणतो की आता हे माझं काम नाही झालं तर माऊलीने नाही केलं, असं नाही. माऊलीने वाट दाखवली ना, तुझी वाट लागली असती, की वाट तुझी आयुष्याची लागली असती. म्हणून मी कधीच ते माझ्या परिवाराला सांगितलेलं आहे, माझ्या गुरुमाईंना ताईंना सांगितलेलं आहे, दादांना सांगितलेलं आहे की अरे संकट येणारच आहे. ती काय आजोबांवर नाही आली, महादेवनाथ महाराजांवर नाही आली, वार झाले त्यांच्यावर वार, पण ते खरे वारकरी बनले. तो वार पेलत, समाजातून दुःखांची यातना पेलत ते वारकरी बनले. ते खरे वारकरी आहेत, माझ्यासाठी आदर्श वारकरी आहेत. आणि जे वारकरी माऊली इथून जातात ना, तुम्ही ते दृश्य बघाल, गुरुमाईने ते टिपलेलं आहे दृश्य त्यांच्या कॅमेरामध्ये, इथून जातात ना तेव्हा आनंद असा होतो की परमानंदाची आपण स्वर्गाचा हा महासुख सोहळा आहे की माऊलीने अशा ह्या पापी माणसाला या स्थानात जागा दिली. आणि माऊलीचे उपकार आपण विसरू शकत नाही. अर्थात इथे काय आपण मोठे बंगले बांधू नाही शकत आहोत, हे मलाही माहिती आहे. पण ह्या पर्णकुटीचा आनंद बघण्यासाठी लोक लांबून येत आहेत, हजारो किलोमीटरवरनं इथे लोक येण्याची आता इच्छा व्यक्त करतात आणि येत आहेत. नांदेड कुठे आहे तुमचं, ते काय ते अहमदाबाद कुठे आहे, गुजरात कुठे आहे, आलं ना, बरोबर पोरबंदर कुठे आहे, कर्नाटक कुठे आहे, तिथून लोक इथं यायला लागलेली आहेत. आणि त्यांनी असं केलेलं आहे की मला त्रास द्यायचा नाही, मला काही माझ्या भेटीची ते हे नाही करत आहेत. नाही तर काय एखाद्याला वाटतं की बाबा मी चाललो आहे म्हणजे मला हे भेटलेच पाहिजे, असं नाही. माऊली भेटते, माऊली इथे आहे, त्यामुळे माऊलीची भेट घ्या. माऊलीच्या त्या ठिकाणी अहंकारानेच दूर व्हा, सरेंडर व्हा. नाहीतर मी एवढे हजारो किलोमीटर अंतर पार करून आलो, त्या दिवशी एक गृहस्थ आले, मी नाव घेत नाही, ते शोधत आले. ते आपले यूट्यूबचे जवळजवळ व्हिडिओ त्यांनी हे केले की आळंदीचा माणूस कुठे आहे असं शोधत त्यांनी जवळजवळ 11-12 दुकानांमध्ये चौकशी केली, इकडे तिकडे चौकशी केली. बघा हॉटेलमध्ये चौकशी की हा माणूस कुठे आहे, हा माणूस कुठे. जसं एखादे पोलीस हे करतात ना एखाद्याला आरोपीला, तशा पद्धतीने. मग ते काय दुकानदार म्हणले अहो हा तर माणूस चांगला आहे, तुम्ही अशी कशी इन्क्वायरी करताय, पण ते दिसायला धिप्पाड. तेव्हा त्यांना वाटलं कदाचित पोलीस स्क्वॉड असेल. ते म्हणले एक माणूस वेगळा आहे, आलं ना, त्याला आळंदीत माऊलीने वेगळ्या कामासाठी आणलं आहे, असं 1-2 जण बोलले. तर त्यावेळेस ते बोलले अरे बाबा हा माणूस चांगला आहे म्हणूनच मला भेटायचे. बोलले ते भेटतील की नाही माहिती नाही, ते व्यक्ती
काहीतरी सकाळी दाखल झाली होती आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला 4 दिवसांनी मी ओझरता दिसलो फक्त, तरी त्या व्यक्तीने तक्रार नाही केली. 4 दिवस ती वेटिंगमध्ये होती फक्त लांबून बघायला. आणि त्या व्यक्तीचा खरोखर मी उपकार विसरू शकत नाही, कारण का काय काय म्हणतात ना, एवढे प्रवास अंतर केला पण ते भेटले नाही. आता त्यांच्यात काय अहंकार आला बाबा, अहंकार इथे जाळून टाकला आहे, अहंकाराला ज्वलन केलं आहे कधीच माझ्या आयुष्यात. त्याच्यामुळे कोणी असा समज आणि गैरसमज करत असाल तर मी समजेन तुम्ही माझे खरे प्रेमी भक्त आहात. रामकृष्ण हरी माऊली, अलख निरंजन, रामकृष्ण हरी, अलख निरंजन, सब दुख भंजन, सब दुख भंजन. आदेश, नमो ज्ञानेश्वरा, नमो माय बापा, आदेश आदेश.